झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. इंद्रजी ऐका ना प्लीज. इंद्रजी प्लीज माझं ऐकून तरी घ्या. हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज थांबा. बघा मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ मॅडम, काय ऐकून घेऊ? अजून एक खोटं. मी खरं का बोलू शकले नाही याचं कारण मला खोटं नव्हतं बोलायचं. मला मान्य आहे की तुम्हाला हे सगळं असं अचानक कळल्यामुळे धक्का बसला असेल. मला मान्य आहे मी खरं लपवलं तुमच्यापासून. तुम्ही वकील व्हायला पाहिजे मॅडम. खोट्याचं इतकं उत्तम समर्थन करता ना तुम्ही. एखाद्या खुन्याला देखील संत म्हणून घोषित करा. हो इंद्राजी, पण मी असं कुठे म्हणते की माझी चूक झाली नाहीये म्हणून. मी चुकलेच आणि त्यासाठी मी हजारदा सॉरी म्हणायला तयार आहे. सॉरी? तुमचं सॉरी इतकं स्वस्त असेल मॅडम, पण माझं प्रेम इतकं स्वस्त नाहीये. मी कधी खोटं बोललो तुमच्याशी सांगा? एक प्रसंग सांगा मॅडम जिथे मी तुमच्याशी खोटं बोललोय. मी वसुली करतो ही गोष्ट आईला माहित नाहीये, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आईला ही गोष्ट का माहित नाहीये हे देखील मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही माझ्या घरी आलात, माझ्या आईला भेटलात. माझं पास्ट, माझे फ्युचर प्लॅन्स, माझं वर्तमान सगळं तुम्हाला माहितीये. तुम्हाला इंद्रा आणि इंद्रजित साळगावकर दोघेही माहितीये. तुम्ही खोटं का बोललात मॅडम? तुम्हाला माहितीये देशपांडे सरांचं आणि माझं नातं काय, मी किती आदर करतो त्यांचा. तुम्ही देशपांडे सरांच्या मुलगी आहात, इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली. खोटं का बोललात मॅडम माझ्याशी? खोट्यापासून जे नातं सुरू झालंय ते नातं पुढे टेकणार कसं मॅडम? मी खूप वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. कधी कधी ते राहून गेलं आणि कधी कधी माझी हिंमत झाली नाही, कारण मला असं वाटलं की मी तुम्हाला खरं कळलं तर मी तुम्हाला गमावून बसेन. मग तुम्हाला योग्यच वाटलं मॅडम. तुमची भीती खरी ठरली. आज खरोखर मला गमावलं. प्लीज प्लीज असं नका ना बोलू. प्लीज ऐका ना माझं. प्लीज प्लीज असं नका ना बोलू. प्लीज मॅडम नका करू प्लीज. तुम्ही देशपांडे सरांच्या मुलगी आहात. तुम्हाला हे असं रात्रीच्या वेळी रस्त्यावर असं मुलाच्या मागे येणं नाही सोबत. प्लीज मॅडम बाकी जाऊ द्या, पण देशपांडे सरांच्या मुलीला इंद्रासारखा मुलगा नाही शोभत. माझी लायकी नाहीये देशपांडे सरांच्या मुलीकडे नजर उचलून पण बघण्याची. आणि मॅडम तुम्ही खोटं बोलला नसताना तर तिच्या प्रेमात पडण्याचं हे पाप माझ्याकडून नसतं झालं. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त झी5 वर. आत्ताच ॲप डाउनलोड करा.